न्यूजात आपलं स्वागत आहे। दिनांक 8 मार्च 2025 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील, कॉन्स्टेबल मोहसिन दिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गुन्हा रजिस्टर नंबर 45/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) मधील चोरीस गेलेली काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलची मोटरसायकल ही 2 इसम नामे रमेश कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने कॉन्स्टेबल सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळविली। त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याकडील DB पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे DB पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद पथकानं तात्काळ कारवाई करीत 2 खासगी वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली सापळा रचून थांबले असता 2 संशयित इसम हे त्यांच्याकडील असलेल्या काळ्या रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे 2 इसम संशयित वाटल्याने पोलिसांनी लागलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय 24 राहणार नदीबेस बौद्ध वसाहत मिरज जिल्हा सांगली व प्रथमेश बाबासो सुर्वे वय 25 राहणार बहे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले। त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता ते काही एक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर मोटरसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रॉडक्ट भारतनगर येथून चोरलेली असल्याचे सांगितले। सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर 2 इसमांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपण आणखी मोटरसायकली चोरी केली असल्याचे सांगून त्या मोटरसायकली जिथे लपवून ठेवलेल्या आहेत ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटरसायकली काढून देतो असे सांगितल्याने आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या आयधर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी 5 मोटरसायकली लावलेल्या दाखविल्या। त्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर सदर आरोपी यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक 11 मार्च 2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सदर कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली, रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच प्रणिल गेल्डा सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन दिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ चालक पोलीस हवालदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हे करीत आहेत। संबंधित आरोपींकडून मिळालेल्या मोटरसायकलीचे एकूण ₹2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे।